नमस्कार मित्रांनो, तर आता पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसाचं सगळं घर गळायला लागले मध्ये सगळं, म्हणजे जिथं स्वयंपाक करताव आणि तिथं म्हणजे आपण सगळं स्वयंपाक सगळं साक्षी आई करते तिथं सगळं मध्ये लागलं आहे गळायला. आणि पाऊस तर काय बंद व्हायला झालाय, सगळे चुलीवर पण काय करायचंय बघा. तिथं मी केलंय का, चल नाही काय होतं हा आता बाबा. हे झालेलं आहे इथं पत्र्याची, हे झालेलं आहे त्याला काय करायचं आता. फायनल झालंय का, मी आता मध्ये झटून आलो. हे काय मग हात नाही का, मी बघितली वरी ओझ पण आहे. आणि मित्रांनो सगळं घर लागलंय गळायला आणि आता पण पाऊस याच लागलाय. आणि तुम्हाला दाखवतो की मंदी किती गळायलाय काय नाही सगळं. म्हणजे आता 3 दिवस झालं स्वयंपाक पुन्हा चुलीवर सगळं गळायलंय. जिथं चुला आहे आपली स्वयंपाक करायची आई पण तिथं सगळी चूल स्वयंपाक करते तिथं सगळं गळायला लागलं. ती आधी तर काय म्हणजे गळत नव्हतं, पण आता पावसामुळे हो का इकडं ही पण पत्र्याची शेड आणि हो का इकडे पण पत्र्याची शेड आहे आपलं. ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये पण इथं आपली ज्वारी खायची, ही इथं ज्वारी असते या पत्र्याच्या शेडमध्ये. इथं गळत होतं थोडं, हे बघा इथं गळत होतं, पण आता इथं काही गळण झालं जास्त. मी इथल्या सकाळीच नीट करून टाकलंय सगळं. सोनो इकडे रे, कडी लाव इकडे, कडी लाव इकडे. इथलं मी मग सकाळी नीट केलं, इथलं काय गळण नाही. आता घरात ज्वारी पशी ज्वारी खात होता तिथं सगळं, इथं सुद्धा सगळं हे होऊन गेलंय. सकाळी लाकडं पण टाकली थोडी, कारण की घर गळ नाही म्हणून. हा मुरमाची गळ्यामुळे सकाळी मी ठेवली तर असतं. पत्रा वाऱ्यानं उडायला लागलं होतं सगळं, म्हणजे वारा आलता. आणि हे चीज हायची आपली ती सगळी चीज पण मोडत होती. मला तर वाटतंय मोडते काय की रात्री वारा एवढं आलं होतं की सगळं म्हणजे वाऱ्यानं सगळं ही चीज पूर्ण फटा हलायला लागलाय. हा पण आता एवढ्या पावसाळा तर काय, एवढ्या पावसाळा आता कसं तरी काढावं लागेल. पण नक्की पुढच्या पावसाळ्यापर्यंत आता मी घर बांधून घेणार आहे. म्हणजे आपलं राहिल्यासारखं तर घर बांधून घ्यावं लागेल, कारण की हे असं गळून सगळं म्हणजे हे होणार आहे. असं गळून सगळं म्हणजे स्वयंपाकाच्या जागेवर सारखं रोज गळायला लागले आणि सगळं म्हणजे बसाय पण जागा राहणं झाली. आणि हे सगळं लाईट आली तर आता 2 दिवस झालं लाईट पण गेली होती. म्हणजे सारखंच जायली यायली, त्याच्यामुळं मोबाईल पण चार्जिंग नव्हता आणि काहीच नाही. 3 दिवस झाला आता पाऊस सुरू झाला, 3-4 दिवस झाला. पण 2 दिवस झालं लाईट सारखं जायली यायली त्याच्यामुळं काय चार्जिंग पण जास्त मोबाईल मध्ये. कुठे ठीक आहे. हे असं बाहेर आलं की सगळे हुक हे सगळे पत्र्याचे निघून जायला लागले. आणि मी तुम्हाला दाखवतो या इकडं घरामध्ये. चल साक्षी तिथं ठेवलं काय बघू नाही. चल तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा सगळी चूल भिजून गेलेली आहे आणि ते चुलीच्या इथंच आपल्या आता चुलीच्या इथं सगळं गळून गेलंय. कारण की सगळं जी घर आहे हे असंच इथं गळत होतं, इथंच त्या पूर्ण गळत होतं. हे बघा सगळं तुम्हाला ओला दिसत असेल. इथं पण आईने टोपलं लावलंय, इथं पण गळतंय सगळं घर. आणि इकडं हे असं चीज गळत होतं, पण मी आता सकाळपासून इथं मी थोडं नीट केलंय, कारण की इथं सगळे पाला अडकाला होता वरी आणि हे सगळं असं म्हणजे वाकून गेलं. ही सगळ्या मिळी पण पडतात तिकडे बघा, ही सगळ्या मिळी कलून गेल्यात. तिथला ही आडू ही सगळी म्हणजे आता खराब होऊन गेलेलं आहे. तिथं मी फळी लावली ही मागा, कारण की इकडे गळावं नाही. आता सध्या घर सगळं म्हणजे परेशानी झाली म्हणून मी आता गॅस भरून आणलाय. इकडे बघा इकडे काय घातलंय का साक्षी याच्यामध्ये? डाळ कशाची? मसुराची. आता पुढच्या उन्हाळ्यापर्यंत आता घर बांधून घेऊ. आता एवढा उन्हाळा कसं तरी हे करू. आता नक्की मित्रांनो लवकरात लवकर मला आता घराचं बघायला लागेल आणि घर बांधून घ्यावं लागेल. कुठे गेलं रे पिलू? काय आणलं? चिप्स पुढे काय आहे? काय बसली असं?
काय करा बाबा, हे बघती समजा बाहेर सारखा भरपूर भरपूर चालू आहे पावसाळ्यात. हे सांड आहे, पत्र्यातून पाणी आलं. आता येत आहेत आता काय हा, समजा माझ्यापाशी येते. ही पण घरा ही पण म्हणजे ही थोडं बरं आहे आता. हे सुद्धा सगळं चिरून गेलेलं आहे. हे काय हे सगळ्या बरे सगळ्या बरे पडल्यात ह्या पण घराला. त्याच्यामुळे लवकर लवकर घराचं बघा टीव्ही आहे मित्रांनो. आणि इकडे तुम्हाला आता दाखवेल ना, इकडे ह्या घरामध्ये सगळे आपली जेवारी आहे. इकडे जेवारी खायचा पैसा, इकडे सगळं धान्य असतंय. काय येतं आपली सगळं आई तर स्वयंपाक करते बसून, साक्षी तिथे बसून स्वयंपाक करतात. स्टूल घेतलाय. पण आता सध्या काय पावसाळ्याचं इथं स्वयंपाक करायचं नाही, त्याच्यामुळं मी जाऊन गॅस आणला. म्हणलं पहिल्यांदा गॅस आणावं लागेल आणि गॅसवर करावं लागेल म्हणून डायरेक्ट जाऊन पहिल्यांदा गॅस आणला. म्हणलं लय अवघड आहे. इथं पण असं लाकूड लावलंय, कारण की इथून जी पाणी गळतंय ती बाहेर पडावं म्हणून आम्ही पत्र आली तर वापरलाय. शिकवा आईला दे नग मला नग खातो खा ग खातो खा ना. गोळ्या खाल्ल्या का नाही? हा बरं वाटत आता. मित्रांनो आता राहिलंय थोडं साखीचं पण ओझं आल्यामुळं. तर इकडे बघा इकडे साखी बाहेर, इकडे बाहेर ना पावसाचं बंद सगळं खराब होऊन गेलेलं आहे सगळं आता सध्या. तर मित्रांनो लवकरात लवकर आबाळ पण हे बघा, हे सगळं आबाळ आलेलं आहे. हे तुम्हाला दिसत असत हे सगळं. आणि वारं तर एवढं सुटायला लागले की काय सांगताच येत नाही. वारं सुटायला लागले म्हणून काय हे कारण झालंय. कवा पण पाऊस याच लागला सारखं. हे आबाळ आता पण आहे, आताच भरपूर आली होती डबल आता. म्हणून म्हणलं मध्ये आता मी नीटनेटकं केलं, डबल गळ नाही. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं हे केलं, फळ्या ही लावल्यात मध्ये. कारण की पत्र्यावर पण हे बघा ना सगळे मी हे टाकून दिले, लाकडं दगडं ठेवलेत आज. कारण की वारं आलं ना अचानक जर उडले पत्रे तर मला अवघड होईल. त्याच्यामुळं आता लाईट आली, आता मला चार्जिंग पण मोबाईल लावावं लागेल. कारण की पुन्हा लाईट जर एकदा गेली तर पुन्हा अजून यायचं नाही पाऊस आल्यावर. त्याच्यामुळे मी आता चार्जिंग लावतो मोबाईल. थोडं जेवायचं पण जेवण पण नाही केलं. दिवसभर पाऊस होता चालू, हे दिवसभर पाऊस होता. आता थोडा उघडला आहे 3 वाजल्यापासून, तर बरं वाटायला लागले आता. जेवा आहे का नाही का होईल नाही जेवाय पण आहे. चला मग आता जेवतो मित्रांनो. तर बाय बाय. आता जेवढं लवकर होईल तेवढं घर बांधून घेतो फास्टमध्ये. म्हणजे आता एवढं पावसाळा तर आता काही जमणार नाही. आता हाय ह्या घरामध्ये थोडं ॲडजस्ट करून राहावं लागेल. आणि जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं तर मी घर बांधायचं म्हणजे हे करणार आहे. आता घरकुल पण मंजूर झालेला आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. आता पैसे आले की मी घर बांधायला डायरेक्ट सुरू करणार आहे. त्याच्यामुळे आता एवढं पावसाळ्यात तर घर उकळून तर जमणार नाही, कारण की घर उकळलं तर पुन्हा अवघड होईल. त्याच्यामुळं आता लवकर पैसे आले की लगेच घराला बांधायला सुरू करणार. आणि म्हणजे पुन्हा काही टेन्शन नाही, पाऊस पण आला तरी काही टेन्शन नाही राहायचं. तर आता हां सगळं घर पावसानं सगळं गळायला लागलं, गळायला लागलं सगळं पाण्यानं सगळं. म्हणजे थोडं पण हिवायला झालं, सगळं गळायला लागलं. तर चला मी आता जेवण करतो. बाय बाय.